हॅलो स्टुडंट, आज आपण शिकत आहोत 10th क्लासचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्री. या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आज आपल्याला शिकायचं आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज अँड ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. आपण 9th क्लासमध्ये 3 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज बघितले होते. यानंतर आज आपल्याला बघायचे आहे त्याच्या नंतरचे म्हणजे 4th, 5th आणि 6th ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. चला तर बघूया आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आणि आयडेंटिटीज. यासाठी आपण आपल्याला माहीत आहे ट्रिग्नॉमेट्री जर यूज करायचं आहे तर एक राईट अँगल ट्रायंगल घ्यावं लागेल. इट इज अप्लिकेबल फॉर राईट अँगल ट्रायंगल. बी इज 90 डिग्री अँड डिनोट अँगल सी ॲज थीटा, वेअर थीटा इज ॲन ॲक्यूट अँगल. थीटा ॲक्यूट अँगल आहे ऑब्वियस. जर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि बी 90 डिग्री आहे तर उरलेले दोन अँगल लेस दॅन 90 डिग्री राहील, 90पेक्षा कमी राहील. म्हणून आपण याला म्हटलं थीटा बी एनी ॲक्यूट अँगल. मग यात आपण विचार जर केला तर ट्रायंगल हॅज 3 साइड्स. इथे जर आपण ट्रायंगलच्या साइड्स बघितल्या ए बी, बी सी अँड ए सी, 3 साइड्स आहे. आणि या 3 साइड्समध्ये जर आपण रेशो घेण्याचा प्रयत्न केला या साइडचा तर कशा पद्धतीने आणि किती रेशोज येते ते बघू आपण. फॉर एक्झाम्पल ए बी अपॉन बी सी पहिला रेशो, दुसरा रेशो ए बी अपॉन ए सी, नंतर बी सी अपॉन ए बी, देन बी सी अपॉन ए सी, next AC upon AB and AC upon BC. म्हणजे जर आपण बघितलं इथे तर 1, 2, 3, 4, 5 अँड मॅक्सिमम 6 रेशो कॅन बी फाउंड बाय युझिंग दीज 3 साइड्स. मग यावरच आधारित ट्रिग्नॉमेट्रीचे 6 रेशोज आहेत. आपण बघितलं कॉम्बिनेशन जर आपण रेशो घेण्याचा प्रयत्न केला तर 6 मॅक्सिमम 6 रेशो आपल्याला मिळू शकतात. तर त्याच पद्धतीने ट्रिग्नॉमेट्रीचे 6 रेशोज असतात. तर आपल्याला आज हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज बघायचे आहेत. पहिल्या रेशोला आपण नाव देऊया साइन थीटा. साइन आणि हा थीटा म्हणजे अँगल सी साठी घेतला आपण साइन थीटा. दुसरा रेशो शिकलेलो आपण कॉस थीटा. थर्ड इज टॅन थीटा. मागच्या वर्षी आपण हे 3 रेशो बघितले. याचे आपल्याला फॉर्म्युले सुद्धा माहीत आहे. साइन थीटा, साइन थीटामध्ये अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, देन कॉस थीटा ॲडजॅसंट साइड अपॉन हायपोटेनियस and tan theta is opposite side upon adjacent side. मग आपण इथे लिहिलं अपोजिट साइड आणि ॲडजॅसंट साइड. ही कोणाची अपोजिट साइड आणि ॲडजॅसंट साइड आहे ते इट इज रिलेटेड विथ थीटा. थीटाची अपोजिट साइड समोरील साइड बघूया आपण ए बी, याला म्हणू आपण अपोजिट साइड. थीटाची ॲडजॅसंट साइड 2 दिसतात पण आपल्याला माहीत आहे साइड अपोजिट टू 90 डिग्री याला म्हणतो आपण हायपोटेनियस. म्हणून उरलेली बी सी ही साइड घ्यायची आपल्याला ॲडजॅसंट साइड. मग रेशो लिहू आपण, काय होते त्यांचे नावं लिहूया अकॉर्डिंग टू ट्रायंगल ए बी सी. अपोजिट साइड इज ए बी अपॉन हायपोटेनियस, हायपोटेनियस इज ए सी, ॲडजॅसंट साइड इज बी सी अपॉन हायपोटेनियस ए सी. Tan theta is opposite upon adjacent side. Opposite is AB and adjacent is BC. तर अशा पद्धतीने आपण 9th क्लासमध्ये 3 रेशो शिकलो होतो. साइन थीटा, कॉस थीटा अँड टॅन थीटा. आता आपण 4th रेशो बघूया. टॅन आहे आपण घेऊया कॉट, देन कोसेक थीटा and 6 is sec theta.
फॉर्म्युला काय राहील बा याच्यासाठी, तर कॉट थिटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला होतोय इथे ॲडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. देन कोसेकचा फॉर्म्युला होईल इथे हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. देन सेक hypotenuse upon adjacent side. Write down name of sides. Adjacent upon opposite, BC upon AB. BC upon AB. Then cosec is hypotenuse, AC upon opposite side, AB. Then sec is hypotenuse, AC and adjacent side is BC, AC upon BC. These are the 6 trigonometric ratios. First is sin theta, cos theta, tan theta. Fourth is cot theta, cosec theta and sec theta. जर आपण या फॉर्म्युलांमध्ये कोरिलेशन पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं साइन थिटा आणि कोसेक थिटा यांच्या जर आपण व्हॅल्यूज बघितल्या ए बी अपॉन ए सी अपॉन ए बी, यावरून आपल्याला काही रिलेशन्स लिहिता येईल या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये. फर्स्ट साइन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थिटा, एकामेकाच्या इन्व्हर्स आहे. यालाच आपण चेंज केलं तर आपण म्हणू शकतो कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थिटा. सेकंड कॉस बद्दल विचार केला बी सी अपॉन ए सी अपॉन बी सी, तर यावरून आपण लिहू शकतो कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा और सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा. ए बी अपॉन बी सी अपॉन ए बी, म्हणजे यामध्ये कोरिलेशन आपण दाखवू शकतो टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉट थिटा और कॉट थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन टॅन थिटा. याच पद्धतीने अजून एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा अँड कॉट थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. अशा पद्धतीने आपण या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये रिलेशन्स लावू शकतो. याचा जर आपण इथे वापर केला टॅन थिटा इक्वल्स टू 1 अपॉन कॉट, यांचा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर इथे लिहू शकतो आपण टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल्स टू काय मिळेल 1. त्याच पद्धतीने कॉस थिटा इंटू सेक थिटा इक्वल्स टू 1, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1. तर या पद्धतीने आपल्याला इथे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघायला मिळते. त्यानंतर आपण बघूया ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्ये आपल्याला 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बघायच्या आहेत. यात फर्स्ट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. ही पहिली आयडेंटिटी आहे. जर आपण इथला फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला त्याला प्रूव्ह करता येतं की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. सेकंड 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आणि थर्ड आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. आपण जेव्हा या प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स प्रूव्ह करू तेव्हा आपल्याला याचा यूज होऊ शकतो. मग याच आयडेंटिटीला आपण इंटरचेंज करू शकतो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 आहे. यालाच रिअरेंज करू आपण.
साईनला इकडे नेऊ शकतो. मिळेल आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा और साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सिमिलरली आपण याच्यात चेंजेस करू शकतो. सेकंड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. इथे आपण लिहू शकतो टॅनला ट्रान्सफर करू 1 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर अशा पद्धतीने आपल्याला या कॉटमध्ये सुद्धा चेंजेस करता येतात. तर आज आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, कोसेक अँड सेक असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले आणि आपण यातल्या 3 आयडेंटिटीज घेतल्या आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. याचाच वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 6.1 सॉल्व करणार आहे आणि ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर थँक्यू.